गुड मॉर्निंग गाईज, स्वागत तुमचं आपल्या डे 9च्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत तुमचं आपल्या डे 9च्या ब्लॉगमध्ये. आता मी चाललोय कॉलेजला आणि आता जातो पहिले ओमकारला उचलतो आणि मग कॉलेजमध्ये भेटतो तुम्हाला. आज पण लेट झालाय, 11ला निघलो. म्हणजे काल आलो आणि कालचं एडिटिंग माझी जवळजवळ 2 वाजता कंप्लीट झाले ते बड्डेच्या ब्लॉगची, यशच्या. भाई एडिटिंग करायलाच लय त्रास होतो आणि रेंडरिंगला काय नाही एवढा. माझ्याकडून सायकल पडली, ती उचलतो पहिले. तर गाईज मी बोललो होतो की व्हिडिओ एडिटिंग करायला मला रात्री, म्हणजे मी 11ला बसलो तो डायरेक्ट 1 वाजता व्हिडिओ एडिटिंग करून झाला आणि एक्सपोर्टिंगला 1 तास पूर्ण लागला. तर 2 वाजेपर्यंत जागा राहायला लागला आणि एक्सपोर्टिंग करता करता फोन एक्सपोर्ट झाला आणि लगेच स्विच ऑफ झाला. म्हणजे तू 1 सेकंड पण नसेल राहिला, लगेच एक्सपोर्ट झाला, डनचा ऑप्शन आला आणि स्विच ऑफ झाला. बाकी आता आपल्यासोबत आलाय. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता मी नाश्ता करतो आणि मग निघतो इथून कॉलेजला. चल नाश्ता करून येऊ आता. चला जाऊ दे, नंतरच करतो, इच्छा नाही. म्हणजे घरूनच भात खाऊन आलोय. तर मी तर काय करून टाकलं. कोण आहे टॉपचा किंग ऑफ द रिंग्स? इज्जत. आता नाही करत भाऊचे लवकर 100 सबस्क्रायबर कंप्लीट करा. 79 झाले. तर गाईज आता PHला आलोय आणि बदलापूरकरांची ना एक लाईफच सेट झाली. म्हणजे फ्री बसलोय, चला PH, मित्र भेटलेत, चला PH, काय खायचं असेल चला PH. मग आता आम्ही पण PHला आलोय दुपारचे असंच. आणि आता आज एक शोल्डरचा वर्कआउट, तर एक थोडा वेळ जिमला निघेल. आणि याची काल बॅक स्टिप होती, लोअर बॅक, म्हणून मग यांनी बॅकचा वर्कआउट नाही केला, मीच केला. बाकी आता घरी निघतो. गाईज ही कोणती तरी जागा आहे, इकडं ओंकार घेऊन आलाय आणि भाई काय चिल वाटतं इकडं. म्हणजे एकदम फुल थंडगार वाटतं इकडं. म्हणजे गरम वाटतच नाही, फुल एकदम चिल. बघा आणि बिल्डिंग बघा, 1 नंबर आहेत इकडं तिकडं. आणि या पट्ट्यात जरा जास्तच थंड वाटतं. तर गाईज आता प्री वर्कआउट मील घेतो, ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर. जेवण वगैरे तर झालेलं आहे मगाशीच, पण आता जरा प्री वर्कआउट मील खातो आणि मग जिमला निघतो शोल्डरचा वर्कआउट करायला. ओके, ऑलराईट. तर गाईज आता मी निघतोय जिमसाठी आणि लेट झालाय, 3 वाजलेत. आणि काल मी संध्याकाळी जिमला गेलेलो बॅकचा वर्कआउट करायला आणि बाई जी गर्दी होती ना जिममध्ये, म्हणजे तरी आता आमच्या जिममध्ये ड्युअल मशीन्स आल्यात. म्हणजे एकच मशीन 2, म्हणजे एक स्मिथ मशीन आहे, तर त्या जागी आता 2 स्मिथ मशीन झाल्यात. लॅट पुल डाऊनच्या 2 मशीन झाल्यात. बाई स्टील गर्दी ती गर्दीच होती, म्हणून कालचा एवढा खतरनाक वर्कआउट नाही झालाय. आज शोल्डरचा वर्कआउट करेन, एकदम खतरनाक क्लास. गाईज वर्कआउट कम्प्लीट झालं आहे आणि तो झिप्पर घातला, कारण टी शर्टच इथं फाटली. हे बघा, कोणता झिप्पर याचा घातलेला. तर गाईज वर्कआउट फिनिश झाला आणि प्रणवनी बोलवलं त्याच्या बिल्डिंगची इथे. तर येऊन थांबलोय, 15 मिनटं झाली. ॲज युजल नेहमीप्रमाणे तो काय आला नाही आणि वर्कआउट खतरनाक केला शोल्डरचा. बाकी थोडेफार क्लिप्स पण शूट केले आणि वर्कआउट करता करता ना थोडी टी शर्ट इथून फाटली, बॉडी जास्त झाली ना, म्हणून मग याचा झिप्पर होता अवेलेबल, मग तो झिप्पर घालून वर्कआउट केला. बाकी संध्याकाळचे याच्यासोबत काय काम येते बघू. आणि संध्याकाळचे जायचे यशसोबत, दिवेगर सोबत DMartला. त्याला नोटबुक घ्यायची, कुकुळा बाळ आहे ना तो, म्हणून त्याला नोटबुक घ्यायची. बाकी आपल्यासोबत गिओ पण आहे. तो कुकुळा बाळ नाही, झोकुळा बाळ आहे. झोकुळा. या बिनाकलीच्या पोरांना मी 10 वेळा बोललो की हा आरसा इथे आणि हा आरसा इथे, तरी हे बिनाकलीची ना इकडचं तिकडचं इकडंच करतात. यांना कोणी शाळा शिकवली? हे तुझी टीचर कोण होती? शेंगदाणे काकू. आणि त्याची कोण? चणे काकू का? नाही,
त्याची बेळे का म्हणून तुम्ही असे आहेत. तुमची डोकी ना खोकी ते बघ ना. पोरं जिम करून आलेत, हा पण जिम करून आलाय. आणि आता इथे गाडी घासत होती, म्हणजे इथे गाडी धुवायला जागा आहे, पण इथे गाडी त्याने आणली आणि इथे गाडी घासली. इथून उचलून तिथं ठेवली. घासली म्हणजे लागली असती, तर त्याने तिथून उचलून इथं ठेवली आणि पाठून मी गाडी उचलली. पुरी झाली. याची लोअर बॅग गेले म्हणून मी उचलून आणली. क्या बात आहे. आणि आता ह्यो गाडी धुतो. बॅटरी उचल ती. ही कोणती बॅटरी? उचल अरे पाचची तीच उडालेली. आता ही बॅटरी आपण इथे ठेवून देऊ. बघा कशी गाडी धुतोय. धू 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 गाडी. कमॉन. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. सॉरी आई शपथ. रिअली सॉरी. सॉरी भावा. एवढी इंग्लिश कधीपासून यायला लागली या पोराला. रिअली सॉरी. क्या बात आहे. रिअली म्हणजे मराठीत खोटा सॉरी त्याच्या शब्दात. एकदम भिजवलंय आणि मला. गाईज आता तुम्हाला स्ट्रगल दाखवतो. जिमवरून आलो आणि आता जस्ट वर्कआउट करून शोल्डरचा आणि तुम्हाला दाखवत होतो प्रत्येक कशी गाडी उचलते. आता घे मागे घे. माझा पाय होता रे. काय काढत येतात. काढ. अशी जाण्याची उलटी करून घेऊ का उलटी. कान मारल्यास नाही. फुल स्ट्रगल चालू आहे. थोडी तिकडून इकडे कर. मागून उचल. बस. तुम्हाला उघड आहे रे. नाही नाही. तुम्हाला जर गाडी वॉश वगैरे करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. ए अरे भाई मी बरोबर काढतो, तू टेन्शन न घेऊ. तिथून इकडे कर. थांब एक मिनिट. उचल इकडे कर. हा फायनली उचल तू. गाडी आणलेली आहे. हा गुड गुड. उचल आता. ही बघा फुल स्ट्रगल चालू आहे. एवढ्या गॅपेतून आम्ही गाडी टाकलेली. अरे धरून ठेव. मुझे धरू का. धरले का. हो बरे आले. हे तुटलंय का. कुठून उचलू. खालून खालून. अरे खालून. हा हा तिकडूनच. थांब ना. अरे कशाला उचलतो हे इकडे. मागे घ्यायचे फक्त. दाखवतो लाग प्रत्येक. गाईज हे बघा ग्रीस लागलेली आहे. अरे ये काही थांबा. उचल काय उचलू. उचल गाडी. उचलू. हा. आणि कुठं इकडे सारखं का. फुल स्ट्रगल चालू आहे. उचल सर. माझं पण हात माकलाय. काय नाही. थांब जरा. कमॉन. खूप पाहूया. जय बजरंगा. तो दीड पांगला. फाकला फाकला फाकला. फायनली गाडी आलेली आहे. आता गाडीची पुसापुसी होईल. पुसापुशी पहिले हाताची करून घे. थांब थांब दाखव दाखव कसं झालंय. नाही आता नीट झालं, तरी पण धुवून घेतो. ही बघा गाडी. आणि या प्रणोनी बघा इथे काय केलंय. बंदूक लावले. लावून लावून बंदूक. आम्ही डायरेक्ट त्याला घोडे लावू. तर गाईज मी प्रणव वायकरला स्टेशनला सोडून आलो. अंबरनाथला त्याला जायचं होतं. त्याच्यानंतर आता मी आलोय यश दिवेकरकडे. आणि आता आम्हाला जायचं आहे डीमार्टला. जरा कॉलेजवाल्यांनी खूप अभ्यास दिलाय, तर जरा असाइनमेंट वगैरे कम्प्लीट करायचे, त्याच्यासाठी बुक्स घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मला शर्ट पण घ्यायचे, म्हणून त्याच्यासाठी पण चाललोय. पहिले डीमार्टचं याचं काम करतो आणि मग स्टेशनला जातो, बाजारात जातो. बस एवढंच. कॅमेरामॅन तुला काय बोलायचं आहे का.
इज्जत याचा एवढाच असतो, याचा इज्जत. आणि जगा आणि जगू द्या, आणि याचा जिरली आमची. गाईज याला काय अजून बुक भेटत नाही, नुसतं चॉईस करतोय कोणती घेऊ ना कोणती नको. तुम्हाला एक दाखवतो. अरे लास्ट ठेव, तो मॅनेजर तिकडून बघतो पुढे. तो काय नेपच्यू. गाईज शर्ट घेऊन झालेलं आहे आणि आता PH आहे. जाम थंडी आहे, थंडीचा सीझन आहे, काही लय थंडी आहे. तर आपण त्या देसी वाईन्सवरती जो व्हिडिओ बनवलेला ना आधी थंडीचा, तो आत्ता बनवायला पाहिजे होता, व्हायरल गेला. पण केलाय माहिती, तर आता काही बोलू नाही शकत. चालू करू परत विषय नको. परत चालू करू, जर मनात आलं तर परत चालू पण करू. स्पीडनी येऊ, बाकी थंडी वाजते नाही. आलो तर डायरेक्ट सरप्राईज. हा सरप्राईज धप्पा. डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज देऊ, आणि जे काय आहे ते आपण बघू. हा ते विषय जरा डायरेक्टर पण जरा हे ब्लॉग एंड करताना भेटतो तुम्हाला. तर गाईस थंडीचे कुडकुडत PH वरून पेट्रोल पंपापर्यंत गेलो आणि मग तिकडून रस्ता चेंज करून आम्ही यशपर्यंत आलोय, यशच्या एरियापर्यंत म्हणजे बिल्डिंगपर्यंत. आणि आता हा ब्लॉग इथंच एंड करून टाकू. बाकी हा शर्ट घेतलाय आणि बाकी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी भेटू अशाच परत एका युनिक नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाबा, टेक केअर. आणि तुम्ही उद्याचा डे 10 वाला ब्लॉग एन्जॉय करा आणि मी शूट करतो. इज्जत अँड टेक केअर अँड गुड नाईट. इज्जत इज्जत इज्जत. बाबा रामदेव की जय. जागा आणि जगू द्या. बांधील की हे ना बोल. झालं. आणि प्रेम आणि असंच सपोर्ट करत राहा. 20 व्ह्यूज येऊ, 30 व्ह्यूज येऊ किंवा 100 येऊ किंवा 1000 येऊ, त्याच्याने फरक नाही पडत. फरक फक्त तुमच्या प्रेमाने पडतो. तो असाच ठेवा आणि आपल्या मित्रांवर पण प्रेम दाखवत राहा. पोरगा शिकला, प्रगती झाली.